सगळ्यांची नातं ठेवा, पण या 10 नात्यांना प्राधान्य द्या. मित्रांनो, आपण समाजात राहत असल्यामुळे आपल्याला अनेक लोकांशी नाती ठेवावी लागतात. काही घरातली असतात, काही बाहेरची असतात. सगळ्यांची मिळून मिसळून वागणं, बोलणं गरजेचं असतं. यातील काही लोक आपल्याला आधार देतात, काळजी घेतात, तर काही नाती फक्त दिखाव्यासाठी असतात. मित्रांनो, सगळ्यांची नातं ठेवा, पण सगळ्यांना सारखं महत्त्व देऊ नका. कोणत्या नात्याला किती महत्त्व द्यायचं हे समजणं फार गरजेचं आहे. नाहीतर आपण चुकीच्या लोकांसाठी आपली ऊर्जा वाया घालवतो. चला तर पाहूया, कोणत्या नात्यांना आपण प्राधान्य दिले पाहिजे. 1. आई वडील आपलं पहिलं प्राधान्य. आई वडील ही आपल्या आयुष्याची मुळं आहेत. ते आपल्याकडून कोणतीच अपेक्षा न ठेवता आपल्यासाठी सगळं करतात. आपण आज जे काही आहोत ते त्यांच्या कष्टामुळे, त्यांच्या त्यागामुळे आहोत. त्यांचं वय झालं, ते वृद्धत्वाकडे झुकले की त्यांना आपली गरज जास्त असते. त्यांच्याशी नुसतं बोललो तरी त्यांना बरं वाटतं. म्हणून आपण त्यांच्याशी बोलायला वेळ काढणं फार महत्त्वाचं आहे. त्यांनी दिलेला सल्ला, सुचवलेले उपाय आपल्याला कधीकधी त्रासदायक वाटतात, पण तोच सल्ला पुढे जाऊन उपयोगी पडतो, कारण त्यांचे अनुभवाचे बोल असतात. त्यांच्या चुका माफ करायला शिका. ते परफेक्ट नसतात, पण त्यांचं प्रेम खरं असतं. आपण मोठे झालो म्हणजे ते कमी महत्त्वाचे होत नाहीत. त्यांच्याशी वेळ न घालवल्याची खंत उशिरा कळते. इतर सगळ्या नात्यांपेक्षा हे नातं वरचढ असतं. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर आयुष्यभर दुःख बोचत राहील. केवळ पैसा देणं पुरेसं नसतं. आपुलकीची भाषा ही महत्त्वाची असते. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी ऐकून घ्यायला हव्यात. मित्रांनो, आई वडील नेहमी पहिल्या क्रमांकावर असायला हवेत. 2. जोडीदार आपल्या आयुष्याचा सोबती. जोडीदार हा आपल्या रोजच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतो. तुझ्याशी पटेना आणि तुझ्या वाचून करमेना, टॉम अँड जेरीसारखी ही जोडी असते. नुसते लहान लहान गोष्टींवरून भांडत राहतात आणि लगेच एकत्र होतात. तितकंच एकमेकांवर प्रेम करतात. सुखदुःखात कायम सोबत असतात ते जोडीदार. मात्र जोडीदाराशी नीट संवाद नसेल तर घरात ताण वाढतो. लहान लहान गोष्टी मनात ठेवू नयेत. वेळेवर बोलून मोकळं व्हायला हवं. एकमेकांचा आदरही फार महत्त्वाचा असतो. तुलना करणं टाळायला हवं. घरात शांतता हवी असेल तर समजूतदारपणा हवाच. बाहेरच्यांना वेळ देण्यापेक्षा घरच्या जोडीदाराला वेळ द्या. त्याच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. एकत्र बसून त्याच्याशी साधं बोलणंही पुरेसं असतं. भांडणात शब्द जपून वापरावेत. हे नातं मजबूत असेल तर आयुष्य आनंदी होतं. म्हणून या नात्याला अधिक प्राधान्य द्या. 3. मुलं तुमच्या काळजाचा तुकडा. मुलं आपलं उद्याचं आयुष्य असतात. त्यांना फक्त खाऊ आणि पैसा नको असतो. त्यांना वेळ, लक्ष आणि प्रेमही लागतं. त्यांच्याशी बोलणं फार गरजेचं आहे. त्यांच्या मनात काय चाललंय ते ऐका. फक्त ओरडून उपयोग होत नाही. प्रेमाने समजावून सांगितलं तरच परिणाम चांगला होतो. मोबाईलपेक्षा मुलं महत्त्वाची आहेत. म्हणून मोबाईलमध्ये वेळ घालवण्यापेक्षा थोडा त्यांनाही वेळ द्या. त्यांच्या चुका समजून घ्या. त्यांच्या मित्रमैत्रिणींशी तुलना करून त्यांचं मन तोडू नका. त्यांना विश्वास द्या की आयुष्यात कधीही काहीही चुकलं, अडचण आली तरी तुम्ही त्यांच्यासोबत आहात. त्यांना तुमचा सहवास, तुमच्या घराचं वातावरण सुरक्षित वाटलं पाहिजे. ते आपल्याला बघून शिकतात. म्हणून आपलं वागणंही नीट ठेवा. मुलांना आयुष्यात नेहमीच प्राधान्य द्या. 4. भाऊ बहीण रक्ताचं नातं. भाऊ बहीण म्हणजे गोड तिखट नातं. लहान असताना एक दिवसही असा जात नाही की ज्या दिवशी भांडण किंवा मारामारी होत नाही. पण लक्षात ठेवा, गरज पडली की हाच भाऊ आणि हीच सगळ्यात आधी तुमच्यासाठी उभे राहतात. लहानपणीच्या गोड आठवणी यांच्याशी जोडलेल्या असतात. मात्र वेळ जसा जसा जातो तसं नात्यात अंतर वाढतं. हल्ली तर प्रॉपर्टीचे वाद, पैशांचे वाद एवढे वाढले आहेत की भाऊ बहीण पक्के वैरी होऊन बसले आहेत. पण मित्रांनो, हे नातं तोडू नका. छोट्या छोट्या कारणांवरून राग धरू नका. सणावाराला तरी एकमेकांना भेटा. आई वडील नसताना हेच तर तुमचे आपले आहेत. पैशांवरून नातं खराब करू नका. मन मोठं ठेवा. माफ करायला शिका. हे नातं आयुष्यभर टिकणारं आहे. म्हणून याला योग्य जागा द्या. हे नातं दुर्लक्षित करू नका. 5. खरे मित्र. आधार देणारे, संकटाच्या वेळी धावून येणारे. हल्लीच्या जगात खरे मित्र मिळणे अतिशय दुर्मिळ झाले आहे. मात्र जर तुमच्या आयुष्यात जीवाला जीव देणारे असे मित्र असतील तर तुम्ही खूपच भाग्यवान आहात. ते आपल्यासाठी वेळ काढतात. आपल्या सुखदुःखात उभे राहतात. चूक झाली तर कान उघडणी देखील करतात. फक्त मौज मजा करणारे, पार्ट्या करणारे मित्र जास्त काळ टिकत नाहीत. म्हणून खऱ्या मित्रांशी प्रामाणिक राहा. त्यांच्याशी संपर्क ठेवा. त्यांचा सल्ला ऐका.
ते आपल्याला आरसा दाखवतात. अशा मित्रांना जपा. तुमच्या या मित्रांना कधीच दुखवू नका. खरे मित्र आयुष्य सुखी करतात. त्यांच्यासोबत राहिलं की मन मोकळं होतं. आजच्या धावपळीच्या जगात चटकन लोक डिप्रेशनमध्ये जातात. त्याचं कारण मुळात हेच आहे की उत्तम मित्र नसणे. मित्रांनो, हे नातं खूप महत्त्वाचं आहे, म्हणून त्याला प्राधान्य द्या. 6. जवळचे नातेवाईक, पण यांना मर्यादित महत्त्व द्या. नातेवाईक सगळेच वाईट नसतात. काही खूप प्रेमळ, जीव लावणारे असतात. आपल्या आईला अगदी जवळची असणारी तिची बहीण म्हणजेच आपली मावशी, वडिलांना जवळचे असणारे त्यांचे भाऊ, काहींचं तर त्यांच्याशिवाय पानच हलत नाही. पूर्वीच्या नात्यांमध्ये वेगळंच प्रेम आणि आपुलकी होती. मात्र आता काळ बदलला, लोकही बदलली आणि नातेसंबंधही बदलले. हल्ली तर सख्खे भाऊ पक्के वैरी अशी गत झालेली दिसून येते. म्हणून सगळ्यांवरच पटकन विश्वास ठेवू नका. आपली माहिती, अति खाजगी गोष्ट सगळ्यांना सांगू नका. मर्यादा ठेवा. आदराने वागा, पण अति जवळीक नको. गरज असेल तेव्हा त्यांना मदत करा, पण संसार आधी बघा. नातं निभावणं वेगळं आणि त्यासाठी स्वतःला त्रास करून घेणं वेगळं आहे. नातलगांच्या टिप्पणी ऐकून लगेच त्या मनावर घेऊ नका. एकाच वेळी सगळ्यांना खुश ठेवणं शक्य नाही. आपण चांगलं राहणं महत्त्वाचं आहे. नातं ठेवा, पण अंतरही ठेवा. हे समजलं की त्रास कमी होतो. म्हणून नातलगांना मर्यादित प्राधान्य द्या. 7. कामाच्या ठिकाणचे सहकारी फक्त व्यवहारापुरते. ऑफिस ही आपली रोजीरोटी असते. तिथे रोज एकत्र जाणे, तिकडच्या लोकांशी बोलणे, चालणे, एकत्र डबा खाणे, काम सांभाळणे आणि 24 तासातील 9 ते 10 तास तिकडे घालवणे हे आलेच. म्हणून ऑफिसमध्ये सगळ्यांशी नीट वागणं गरजेचं आहे. ते सगळे आपले मित्र असतातच असं नाही, पण कामापुरती बोलावंच लागतं. ऑफिसमध्ये बऱ्याच वेळा चढाओढीचं राजकारण असू शकतं. म्हणून सगळ्यांशी उघडपणे बोलू नका. आपलं काम मात्र नीट करा. तिकडे तुमच्यावर कोणी बोट ठेवता कामा नये. गॉसिपमध्ये पडू नका. कोणावरही पूर्ण विश्वास ठेवू नका. आदर ठेवा, पण अंतरही ठेवा. काम आणि नातं वेगळं ठेवा. हे लक्षात ठेवलं तर त्रास कमी होतो. कोणी जवळीक साधण्याचा प्रयत्न केलास तर सावध राहा. यांच्याशी व्यवहार जरा सांभाळून करा. यांना मर्यादित महत्त्व द्या. हेच योग्य ठरतं. 8. शेजारी, सलोख्याचं नातं. शेजारी म्हणजे आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक असतो. शेजारी म्हणजे एक प्रकारची लॉटरी असते. चांगले समजूतदार शेजारी मिळणे म्हणजे भाग्याची गोष्ट असते. ते आपल्याला रोज भेटतात. आपल्या अडीअडचणीच्या वेळी मदतीसाठी येऊ शकतात. त्यांच्याशी सतत कुरबुरी किंवा भांडणं करू नका, पण फार जवळीकही नकोच. एकमेकांची मदत करा. आदराने बोला, पण घरातल्या सगळ्या गोष्टी, महत्त्वाचे प्रश्न, समस्या बाहेर यांना सांगू नका. त्यांच्याही गोष्टीत नाक खुपसू नका. सणावाराला शुभेच्छा द्या, पण रोज उठबस करण्याची गरज नाही. छोट्या गोष्टी सोडून द्या. मिळून मिसळून राहायचं असेल तर मन मोठं ठेवा. शेजाऱ्यांशी नातं लिमिटमध्ये ठेवा. 9. जुनी ओळख आणि उपकाराची नाती शक्यतो तोडू नका. ज्या लोकांनी आयुष्यात एखाद्या टप्प्यावर आपली मदत केली आहे, आपल्याला एखाद्या अडचणीतून बाहेर काढलं आहे, त्यांना विसरणं अजिबातच योग्य नाही. गरज असताना दिलेला आधार म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. गरजवंताची मदत करायला हृदय मोठं असावं लागतं. त्यावेळची आठवण ठेवणं म्हणजे माणुसकी. आज त्यांचा आपल्याला उपयोग नाही, म्हणून हे नातं तोडणं चुकीचं ठरतं. वेळ, काम, परिस्थिती बदलते, त्यामुळे भेटीगाठी कमी होतात. पण त्यांच्याविषयी मनातली जागा कमी होऊ देऊ नका. एक फोन, एक चौकशी नातं जिवंत ठेवते. काही नाती आयुष्यभर सोबत नसतात, पण ती आयुष्याच्या एखाद्या वळणावर उपयोगी पडलेली असतात. अशा नात्यांना आदराने सांभाळा. हेच शहाणपणाचं लक्षण आहे. 10. स्वतःशी नातं सगळ्यात महत्त्वाचं. इतरांचं सगळं काही करताना, इतरांची मनं सांभाळताना आपण स्वतःला मात्र विसरतो. सगळ्यांसाठी करत राहतो, पण स्वतःसाठी वेळ काढत नाही. आयुष्यात थकल्यावर थांबायला शिका. मनाचं ऐकायला शिका. नको त्या गोष्टी, त्रास सहन करू नका. स्वतःची किंमत ओळखा. आपल्या लिमिट्स ठरवा. कधीतरी नाही म्हणायला शिका. स्वतः आनंदी असाल तरच नाती निभावता येतात. स्वतःशी प्रामाणिक राहा. स्वतःची काळजी घ्या. स्वतःशी तुमचं नातं मजबूत असेल तर बाकी सगळ्या गोष्टी सोप्या होतात. म्हणून स्वतःला पहिलं प्राधान्य द्या. मित्रांनो, आयुष्यात सगळ्यांशी नातं ठेवणं चांगलंच आहे, पण सगळ्यांना सारखं महत्त्व देणं चुकीचं आहे. कोण आपल्या आयुष्यात काय भूमिका बजावतो हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. ज्या नात्यांनी तुम्हाला शांती मिळते त्यांना जवळ ठेवा. जिथे त्रास आहे तिथे लिमिट ठेवा. नातं तोडणं हा उपाय नाही, पण अति जवळीकही नको. नात्यात समतोल ठेवलात तर आयुष्य सोपं होतं. आपल्या वेळेची, ऊर्जेची किंमत ओळखा. सगळ्यांसाठी जगताना स्वतःला विसरू नका. आई, वडील, घर, स्वतः हे आधी, बाकी नाती नंतर. मित्रांनो, आयुष्यात सगळ्यांशी नातं ठेवा, पण
योग्य नात्यांनाच योग्य तेवढे प्राधान्य द्या. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.